हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 18 एप्रिल 2025, शनिवार शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू सौर वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 21 मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो परिक योग आहे. मध्यरात्री 1 वाजून 3 मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तेथील करण आहे. सायंकाळी 5 वाजून 8 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5 वाजून 49 मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे सौर वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे भृगुवासरे ज्येष्ठा नक्षत्रे परिक योगे पालवकरण युक्तायाम पंचमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मिकडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 21 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला जर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळे याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 20, 21, 22. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 20. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 24. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 18, 20 आणि 21. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी, वास्तुशांती करण्यासाठी, तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो. मित्रांनो, विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 19, 20, 21, 22 आणि 25. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर कृपा करून आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची आहे मित्रांनो. पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते. अन्यथा आपली प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जाऊन तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो.
मंदिरामध्ये असे होत नाही मित्रांनो, कारण पुजारीच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ दुपार अभिषेकयुक्त पूजा अर्चा होत असते मित्रांनो. त्यामुळेच तेथील मूर्ती मंदिरातील ही प्रसन्न वाटते आणि आपल्यालाही मंदिरात गेल्यानंतर प्रसन्नता वाटते मित्रांनो. काही अंशी आपल्या शास्त्रमान्य अशा मनोवांछित मागणी देखील पूर्ण होते मित्रांनो. मित्रांनो, आपण या वरील मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असते हे जाणून घ्या. या वेळेची मर्यादा जाणून घ्यायची असेल तर कृपा करून आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. पण असा मुहूर्त जर आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये गुड फ्रायडे आहे मित्रांनो. याच दिवशी भगवान येशू ख्रिस्ताने आपल्या प्राणाचा त्याग केला होता मित्रांनो. काही कर्मठ धर्मद्रोह्यांनी किंवा यांच्या विरुद्ध जाणाऱ्या मंडळींनी या भगवंताला उसावर लटकवले खिळा ठोकून मित्रांनो. तो दिवस होता गुड फ्रायडे, फ्रायडे शुक्रवार. आणि त्यानंतर मात्र त्याला नुसताच फ्रायडे म्हटल्या जात नाही, तर गुड फ्रायडे असे म्हटले जाते मित्रांनो, कारण ही परम सीमा आहे विरोधकांची, अन्यायाची मागणी पुरी करताना. यापेक्षा भक्ताला अजून काय हवे असते मित्रांनो. तरी देखील येशू ख्रिस्तांनी यांना क्षमा करा, हे काय करत आहे यांच्यांना माहीत नाही, असे ईश्वराजवळ त्यांनी बोलून दाखवले मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला नव्याने काही दानधर्म करायचा असेल तर आपण होम यज्ञ कर्मकांड नव्याने सुरू करणार असाल तर अवश्य करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो. पंचमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर जर आपले माता किंवा पिता आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध करणे गरजेचे आहे मित्रांनो. मित्रांनो, हे श्राद्ध कर्म आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपले पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आजचा राहुकाळ जो आहे तो सकाळी 10:30 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. या 1.5 तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा.
अन्यथा त्यात आपल्याला अपयश येऊ शकते मित्रांनो. इतर वेळेमध्ये आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश मिळणार नाही मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख गोचर वक्री ग्रह किंवा अस्तंगत ग्रह नाहीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम. शिवशंभो महादेव.